लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. नांदगाव शहरात दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना सर्वपक्षीय श्रद्धांजली. गुप्ता लॉन्स येथे शोकसभा. सर्वपक्षीय नेते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित. बातमी नांदगाव येथून. नाशिक जिल्ह्यातील नांदगाव शहरात महाराष्ट्र राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन करण्यात आले. नांदगाव शहरातील गुप्ता लॉन्स येथे ही शोकसभा भावपूर्ण वातावरणात संपन्न झाली. नांदगाव तालुक्याचे आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या या सर्वपक्षीय शोकसभेस नांदगाव विधानसभा मतदारसंघातील विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, ज्येष्ठ नेते तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. शोकसभेदरम्यान विविध पक्षांच्या प्रतिनिधींनी दिवंगत अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करताना त्यांच्या कार्याची आठवण करून दिली. अजितदादा पवार हे परखड, स्पष्ट वक्ते व जनतेच्या विकास कामांवर सातत्याने लक्ष ठेवणारे नेतृत्व होते. महाराष्ट्राने एक अनुभवी, कर्तृत्ववान व जनहितासाठी झटणारा नेता गमावल्याची भावना उपस्थित वक्त्यांनी व्यक्त केली. राज्याच्या राजकारणात व प्रशासनात अजितदादा पवार यांनी दिलेले योगदान सदैव स्मरणात राहील असे मत यावेळी अनेकांनी व्यक्त केले. श्रद्धांजलीनंतर 2 मिनिटांचे मौन पाळून दिवंगत नेत्यास आदरांजली अर्पण करण्यात आली. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी नांदगाव प्रतिनिधी मुक्ताराम बागुल, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.